कागलमधून सविता माने 1387 मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत। शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कागलमध्ये सविता माने 1387 मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याची बातमी ही समोर येते। अर्थात हे कल आता समोर येतात। खोपोली नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। खोपोलीमधून सुनीता पाटील आघाडीवर असल्याची बातमी आहे। तर खोपोली नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। बहुतांश ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी ही चांगलीच लीड घेताना दिसतेय। तर येवले शिंदेंच्या शिवसेनेचा गट या ठिकाणी आघाडीवर आहे। येवल्यामध्ये भाजपचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत। वाडामध्ये तर बावनकुळेंच्या कामठीत भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। खरं तर जी चर्चा होती ये तो होना ही था तसंच काहीसा या ठिकाणी निकाल गुहागरमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे। एक वेगळाच खरं तर करिश्मा मनसेचा कोमल जांगळी या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। क्या बात आहे, मनसे विजयी झाल्याची बऱ्याच दिवसानंतर ही पहिली बातमी आपण पाहतोय। नांदेडच्या मुदखेड नगर परिषदेमधून पहिला निकाल समोर आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेसचे 2ही उमेदवार विजयी झाल्याचं कळतंय। तर नांदेडच्या मुदखेड नगर परिषदेचा पहिला निकाल सुद्धा आता समोर आलेला आहे। नांदेडच्या मुदखेड मधून आता भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी होताना दिसतोय। चंदगड पंचायत भाजपचे उमेदवार सुनील काणेकर हे विजयी झालेले आहेत। चंदगडमधली निवडणूक बऱ्याच अंशी खरं तर हा मुद्दा प्रकर्षानं गाजलेला होता चंदगडच्या निवडणुकीचा। आणि या ठिकाणी चंदगडमध्ये आता जर आपण पाहिलं तर भाजप चांगलीच लीड घेताना दिसते। भाजपचा पहिला विजय, भाजपचे उमेदवार सुनील काणेकर हे विजयी झाल्याची बातमी समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।